बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानेश्वरी प्रवचन मालिकेमध्ये यापूर्वी आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय 1 याचा पहिला भाग म्हणजे ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिल्यामध्ये जवळपास 85 ते 87 ओव्यापर्यंत आपण यापूर्वीच्या भागामध्ये चिंतन केलेलं आहे। आज आपण पहिल्या अध्यायातीलच दुसऱ्या भागावर चिंतन करणार आहोत। पहिल्या भागामध्ये संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचं वर्णिलेलं महात्म्य थोरवी आणि आपणाकडे कोणताच कर्तेपणा न घेता स्वीकारलेलं पाईकपण सेवकपण आणि सर्व काही ही माझ्या गुरुची कृपा आहे, माझ्या गुरुच्या छत्रछायेखाली आशीर्वादातून हे घडत आहे, अशा प्रकारची अत्यंत विनयाची घेतलेली भूमिका आपण पाहिलेली आहे। याच्या पुढे ओवी क्रमांक 85 ते 174 ओव्यापर्यंत प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरील वर्णन संजय धृतराष्ट्राला कथन करतो आहे। कुरुक्षेत्रावर सैन्याची झालेली मांडणी, युद्धाचा प्रसंग, आमने सामनेने उभा टाकलेलं सैन्य, त्यांच्या त्या खडगा रथ आणि मग एकमेकाबरोबर युद्ध करण्यात झालेले ते उतावीळ वीरश्री आणि मग युद्ध सुरू होण्यासाठी केलेला तो शंखनाद, कौरवाच्या बाजूने सेनापती भीष्माचार्याने शंख फुकून युद्धाचा संदेश दिला, तर पांडवाच्या बाजूने प्रत्यक्ष श्रीकृष्णाने भगवंतानेच शंख फुकले आणि प्रचंड तो निनाद झाला, ज्याने धरणीकंप झाली, सबंध पृथ्वी दोलकमय झाली। एकंदर युद्धासाठी कुरुक्षेत्रावर तयार झालेलं वातावरण याचं सबंध वर्णन संजय या ओव्यातून धृतराष्ट्राला कथन करतो आहे। हा मधला भाग। यानंतर आपल्याला जो आज कथन करायचा आहे, जो आपल्याला चिंतनासाठी घ्यावयाचा आहे, तो भाग म्हणजे पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 174 ते 275 म्हणजे जवळपास 102 ओव्याचं चिंतन आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये करायचं आहे। काय चिंतन आहे यामध्ये? प्रत्यक्ष भगवंताला गीता ज्या कारणामुळे, ज्या परिस्थितीमुळे सांगावी लागली, ती परिस्थिती म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्ध प्रसंगी अर्जुनाची झालेली अवस्था या 102 ओव्यामधून पहिल्या अध्यायामध्ये कथन केलेले आहे। काय अवस्था झाली अर्जुनाची याचं प्रत्यक्ष वर्णन आपण या 102 ओव्यातील फक्त प्रातिनिधिक 20-22 ओव्या पाहून आपण करणार आहोत, यांचं चिंतन आपण मांडणार आहोत। जेव्हा हा शंख निनाद होतो, सर्वत्र युद्धाला सज्ज होतात, तेव्हा पार्थ भगवंताला म्हणतो, श्रीकृष्णाला म्हणतो, हे देवा, आता तुम्ही हा रथ दोन्हीही सैन्याच्या मधोमध निहून उभा करा। कशासाठी? अर्जुनाला पाहायचं असतं की मी पार्थ एवढा पराक्रमी वीर
ज्याला मी इंद्रानं हरवलं, प्रत्यक्ष शंकराला युद्धामध्ये हरवलं, ज्यांच्या गांडीवाच्या झंकारानं संबंध विश्व थरकापत होतं, असा तो वीर अर्जुन याला वाटलं की आपल्याला कोणाबरोबर युद्ध करायचे हे मला एकदा पाहू द्या. यासाठी तो श्रीकृष्णाला म्हणतो, ते वेळी अर्जुन म्हणीत असे, देवा आता झडकरी रथ पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोन्ही दळा. आता हा रथ तुम्ही दोन्ही दळामध्ये नेऊन घाला. कशासाठी? येथ आले असती आघवे, परी कवणेसे म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. सर्वजण आले, पण मला युद्ध कोणाबरोबर करायचे, माझ्या तोडीचा कोण आहे हे पाहण्यासाठी देवा तुम्ही हा रथ दोन्ही दळाच्या मधोमध नेऊन उभा करा, असं अर्जुन श्रीकृष्णाला बोलतोय. हे ऐकल्याबरोबर श्रीकृष्णाने तात्काळ रथ हाकलला आणि दोन्ही सैन्याच्या मधोमध उभा केला. ऐका अर्जुन तिके बोलिला, तव श्रीकृष्ण रथ पेलिला, दोन्ही सैन्यामध्ये केला उभा तेने. रथ दोन्ही सैन्यामध्ये उभा केला. अर्जुनाने संबंध सैन्यावर कटाक्ष टाकला, एक दृष्टिक्षेप टाकला आणि मग त्याच्या लक्षात आलं समोर काय होतं, युद्ध करण्यासाठी कोण होते दोन्ही पक्षामध्ये. ऐसे गोत्रची दोन्ही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने ती वेळी अवलोकिले. अवलोकिले म्हणजे कळलं, त्याला आकलन झालं. अरे अरे अरे, सर्व गोत्रच दोन्ही दलामधून युद्ध करण्यासाठी अगदी उतावीळ झालेले आहेत. ऐसे गोत्रची दोन्ही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने ती वेळी अवलोकिले. अर्जुनाला लक्षात आलं, अरे आपले तर सर्व गोत्रच दोन्ही बाजूने युद्ध करण्यासाठी उतावीळ झालेले दिसत आहेत. आणि हे जेव्हा अर्जुन पाहतो, या गोष्टीचे जेव्हा अर्जुनाला आकलन होतं, ही गोष्ट जेव्हा अर्जुनाला कळते, तेव्हा जी पुढची ओवी आहे त्याने अत्यंत जो गीताउपदेशाचे मुख्य कारण आहे तेथ म्हणी गजबज झाली, तेथ म्हणी गजबज झाली आणि अपेसी कृपा उपजली, त्याने अपमाने निघाली वीरवृत्ती. हे पाहिल्या पाहिल्या अर्जुनाच्या मनामध्ये अगदी गजबज झाली, गलबल झालं, भरून आलं आणि अपेसी कृपा उपजल्याने सहज आपोआप त्याच्यामध्ये कृपा म्हणजे दया निर्माण झाली. युद्धाचा प्रसंग, रणांगणावर असलेला अर्जुन आता युद्धाला सुरुवात होणार. म्हणजे जेव्हा तो आपल्या सर्व गोत्राच्याकडे कटाक्ष टाकतो, सर्व गोत्र युद्धासाठी समोर असलेले पाहतो, तेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये तेथ म्हणी गजबज झाली आणि अपेसी कृपा उपजली. आपोआप त्याच्या मनामध्ये कृपा निर्माण झाली, दया निर्माण झाली. एका वीर पुरुषाच्या मनामध्ये युद्धाच्या प्रसंगी दया निर्माण होणे, कृपा निर्माण होणे, मन दयाभूत होणे, मन द्रवणे, म्हणजे तेथून वीरवृत्ती निघून जाणेच होय. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. ज्याची करुण वृत्ती आहे तिथे वीरवृत्ती असणार नाही. करुण वृत्ती आणि वीरवृत्ती एकत्र कशा नांदतील? जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली, दया उत्पन्न झाली, तेव्हा अर्जुनातील वीरवृत्ती नष्ट झाली, तिथून निघून गेली. तया प्रती पार्थ अति स्नेह मोहितू, मग सखेत असे बोलितू श्री अच्युतेसी. आणि हे पाहिल्यानंतर गजबज गजबज मनात झाली, वीरवृत्ती निघून गेली, मन द्रवीभूत झालं, कनवाळू झालं. आणि हे सर्व पाहिल्यावर सर्वांच्या बाबतीत एक स्नेह, माया अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण होते. यांच्याबरोबर युद्ध करणं शक्य नाही. मग सखेत असे बोलतो, अत्यंत दुःखाने अच्युतेशी श्रीकृष्णाशी तो म्हणतोय. काय म्हणतोय पहा, तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र जागवा पाहिला येतो. देवा, अहो मी हा मेळावा पाहतोय
अहो याच्या समोर ज्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचे ते सर्वजण आपले गोत्रजच आहेत की. तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा. मग गोत्र जागवा पाहिलाय तर सारे गोत्रच जमा झाले तिथं. हे संग्रामी उदित झाले असते कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय. युद्धाला हे सारे उत्सुक झाले, अधीर झाले तेव्हा, पण आपण पेया उचित केवी होय. पण आपल्याला याच्याबरोबर युद्ध करणं योग्य होणार नाही, हे योग्य असणार नाही. त्यामुळं देवा पहा हा माझा देह, माझी अवस्था देह देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकलता उपजत गात्रांसी. देह कापायला लागलेला आहे, तोंड कोरडं पडू लागलेलं आहे, अंगाला थरथरी सुटलेली आहे आणि सर्व गोत्र व्याकुळ झालेले आहेत. अर्जुनाचे समोर आपले सर्व गोत्रज आणि त्यांच्याशी युद्ध करायचं म्हटल्यावर सर्वांगा कांटाळा आला, अति संताप उपजला. ते तर बेंबळा हातू गेला गांडीवाचा. सर्व अंगाला कंप सुटला, काटा आला, मनात देहाला संताप निर्माण झाला आणि तो गांडीव ज्यांच्या झंकाराची सर्व विश्वाला भेदरण होती, ज्यांचा झंकार ऐकल्याबरोबर सर्व विश्वाचा थरकाप उडायचा, असा तो अर्जुनाचा गांडीव बेंगळ झाला, गळू लागला हातून. आणि मग ही सारी परिस्थिती पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुन म्हणतात, देवा हे आपण गोत्रच कसे बधावे. समोर सर्वत्र गोत्रच आहेत आणि यांना मारणं आता शक्य होणार नाही. त्यासाठी श्रीकृष्ण अर्जुनाला भगवंताला म्हणतात, जरी कौरव वधावे तरी युधिष्ठिरादी का न वधावे. हे एराय रागवे गोत्र चापूचे. आता समोर जर कौरव मारायचे देवा, ते माझे सख्य चुलत भाऊ आहेत ना, ते गोत्र एकाच रक्ताचे आहेत. जरी कौरव वधावे तरी युधिष्ठिरादी का न वधावे. मग युधिष्ठिराला का मारू नये. युधिष्ठिर आणि कौरव एराय रागवे गोत्र जामूचे. हे सर्वजण आपले सगळे सोयरे गोत्रच आहेत. म्हणोनी जळो हे झुंज, प्रत्यया नये मज, येणे काय काज महापापे. हे झुंज, हे युद्ध जळो. याचा आता मला काही देणं घेणं नाही, मी हे युद्ध करणार नाही. असं केल्यानं येणे काय काज महापापे, हे फक्त महापापाचं कारण ठरेल. याच्यातून आपल्या हाती काही लागणार नाही. देवा बहुतापरी पाहता येत ओकटे होईल झुंजता, वरी काही चुकविता लाभू आती. देवा बहुतापरी पाहता अनंत विचार केला असता, खूप खूप विचार केला असता, एक गोष्ट लक्षात येईल. का? कोणती? येत ओखटे होईल झुंजता. जर आपण युद्ध केलं तर आपल्या नशिबी आपल्या पदरी वाईटपणा येईल, वाईटच होईल आपल्या हातून. वरी काही चुकविता लाभू हाती. आणि जर याच्याशिवाय आपण हे चुकून जर काही दुसरं करता आलं तर निश्चित पद्धतीने आपल्या माथी काही लाभ पडेल. पण युद्ध झालं तर सर्व काही ओखट होईल, वाईटच घडेल. तया सकळा ते वधावे, मग ते भोग भोगावे, ते जळत आघवे पार्थ म्हणे. या सर्वांचा वध करावा आणि आपण विजयी व्हावं आणि मग विजयाचे भोग आपण भोगावेत. जळत हे आगवे पार्थ म्हणे. त्याचं जळून जावं असं मला करता येणार नाही देवा. आणि मी या सर्वांचा वध करून त्याचे भोग मी भोगणार नाही. हे जळो, मी आता युद्धाला तयार नाही. ऐसी आते कैसे निमारू. पार्थ श्रीकृष्णाला म्हणतात, ऐसे आतेने कैसे निमारू, कवडावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातू केवे. कुणाला म्हणून मारू देवा आणि कुणावर शस्त्र घालू. अहो सारे माझे हृदयच आहेत, माझ्याच हृदयाचा मी घात कसा करायचा. हे नेनसे तू कवण. तुला माहिती नाही का देवा, ही गोष्ट तुला कळत नाही का. हे नेनसे तू कवण, परी पैल उभा भीष्म द्रोण, तयाचे उपकार असाधारण आमा भूत. अहो पुढं कोण आहे देवा, दोन पक्षात कोण आहे.
हे तुम्हाला माहिती नाही का? अहो पुढं भीष्म आणि द्रोणाचार्य आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ज्यांच्या अपार आमच्यावर उपकार आहेत. जयाचे उपकार असाधारण आम्हा भोवत. अहो ज्यांच्या अंगाखांद्यावर आम्ही खेळलो, ज्यांनी आम्हाला सर्व विद्या दिली, अहो सारं शरीर आणि जीवनच ज्यांच्या सेवेत आहे, ज्यांची कृपा आहे, त्यांच्याबरोबर युद्ध करायचं. आणि देवा पहा, येत शालक सासरे मातुळ आणि बंधुके हे सकळ, पुत्र नातू केवळ इष्ट ही असती. पुढं देवा कोण कोण आहेत? आधी मेहुणे आहेत, साडू आहेत, सासरे आहेत, देवा सर्व बंधू आहेत, अहो नातू पंतू, हे सारे इष्ट मंडळी समोर उभा आहेत ना देवा युद्धासाठी. अवधारी अति जवळीचे हे सकळ ही सोयरी आमचे, म्हणून दोषो अति वाचे बोलताची. देवा लक्ष द्या, हे सर्व जवळचे सगळे सोयरे आहेत, रक्तामासाचे आहेत. यांचा वध करावा असा नुसता शब्द जरी उच्चारला तरी त्याचा दोष आपल्याला लागतो. म्हणून आता हे युद्ध मला शक्य होणार नाही. जरी वधू करी गोत्राचा तरी वसवटा होऊन दोषाचा, मज जोडीलासी तो हातीचा दूर होसी. देवा या सर्व गोत्रजाचा मी जर नायनाट केला, या सर्व गोत्रजांचा मी वध केला, तर सर्व दोष माझ्या विसाव्याला येतील. आणि अपार कष्टाने अपार भक्तीने आम्ही जे तुला कमवलंय की नाही देवा, तू हातचा दूरच असेल. सर्व दोष आमच्या आश्रयाला आल्यामुळं तू जे आमचा जवळीक आहेस, तू आमच्यापासून दूर होशील. हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे, जाणत जाणताची सेवावे काळकुट. देवा हे असं कसं करायचं? आपलेच मुलं बाळ, आपले सखे बंधू, बाप भाऊ, आपणच त्याचा वध करायचा. अहो देवा हे तर जाणतेपणाने एखादा विषाचा हंडा पेण्यासारखं महापातक आहे. आपल्याला माहित आहे ते विष आहे, ते प्यायला नाही पाहिजे, पण आपल्याला कळून सुद्धा पिणं म्हणजे आपल्या गोत्रजाचा वध करणं हे महापापा इतकं आहे, असा अर्जुन श्रीकृष्णाशी बोलतो. म्हणून हे मी ना करी देवा, आता मी हे करणार नाही. म्हणून हे मी ना करी, ये संग्रामे शस्त्र ना धरी. हे किडाळ भोवतपरी दिसत असेल. देवा हे मी कधीही करणार नाही. आता मी या रणांवर शस्त्र हातात धरणारच नाही. हे किडाळ भोवतपरी दिसत असे, हे माझ्यावर आले खूप मोठं संकट आहे, किडाळ आहे. आणि यामुळं मी आता शस्त्र हाती धरणार नाही. मग अच्युत मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहिवरू आला, ते तर उडी घातली खाला रथवणिया. मनामध्ये उद्वेग तयार झाला, कंप आला, थरथर कापून आला, गहिवरून आला. आणि अर्जुनाची अशी बिकट अवस्था झाली आणि अर्जुन रथातून उडी टाकून मागे फिरला. ही सारी परिस्थिती कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाची झाली. ज्या अर्जुनाचा रथावर प्रत्यक्ष हनुमंतराय, मारुतीराय ज्या ध्वजाचं रक्षण करत होते आणि ज्याचं सारथ्य प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्ण करत होते, अशा या अर्जुनाची अत्यंत गलबल अवस्था युद्ध प्रसंगाच्या वेळी झाली. आता यावरी तो वैकुंठ नायक देखुणी सखेद पार्थू, कवणे परू परमार्थू निरोपिला. तो वैकुंठाचा नायक, तो अधिनायक, साक्षात भगवंत श्रीकृष्ण पार्थाची ती अत्यंत गलबल अवस्था, अत्यंत गलित गळत अवस्था, अत्यंत भ्रमिष्ट झालेली अवस्था पाहून कवणे परू परमार्थ निरूपिला. कशा पद्धतीने या पार्थाला गीता उपदेश करतात, कशा पद्धतीने पार्थाला उपदेश करतात, हे आता आपल्या अध्याय 2 मध्ये पाहावयाचं आहे. पहिल्या अध्यायामध्ये 1:275 ओव्यातून 3 भागातून संत ज्ञानेश्वरांनी जी काही परिस्थिती सांगितली आहे की पहिल्या 85 ओव्यामधून या ग्रंथाचं थोरवी महात्म्य, जवळपास 115 ओव्यातून दुसऱ्या प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर सैन्याची अवस्था मांडणी आणि 102 ओव्यामधून अर्जुनाची युद्ध प्रसंगी
झालेली गलित गात्र अवस्था, निर्माण झालेला मोह, माया, हृदय द्रवलेलं, या साऱ्या परिस्थितीचं वर्णन या ओळीतून केलेलं आहे. अर्जुनाची ही अवस्था युद्ध प्रसंगी निर्माण झाली म्हणून भगवंताला त्याला गीता उपदेश करावा लागला. भगवंताला कुरुक्षेत्रावर गीता सांगावी लागली. मग हा उपदेश काय आहे? भगवंत या गजबज झालेल्या अर्जुनाचा अंधकार कसा दूर करतात, काय उपदेश करतात, हे ज्ञानेश्वरीच्या अध्याय 2 मध्ये आपण पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण.